मुंबईत नाले सफाई कागदावरच आहे का असा प्रश्न निर्माण झालाय। गोवंडीच्या शिवाजीनगरमध्ये नाले तुंबलेलेच आहेत। कचऱ्याने शिवाजीनगरचे नाले मात्र ओव्हरफ्लो झालेत। बीएमसीचा 75% नाले सफाईचा दावा आहे। बीएमसीने नाले सफाई केली, मुंबईकरांना मात्र नाही दिसली असा प्रश्न निर्माण झालाय। मुंबईत लोकसभा निवडणुकीचं वारं हे शांत झालंय, मात्र पावसापूर्वी कामांना सुरुवात झाली। नालेसफाईच्या कामावरून पुन्हा एकदा महानगरपालिका वादाच्या भोवऱ्यात अडकणार आहे। भाजप नेते आशिष शेलार सातत्याने नालेसफाईच्या कामाची पाहणी करत आहेत। आचारसंहितेमुळे नालेसफाई झाली नसल्याने शेलारांनी नाराजी व्यक्त केली। शिवाजीनगर भागातील नाला कचरा आणि प्लास्टिकने तुडुंब भरलाय। या ठिकाणी नालेसफाई कधी होणार, तसेच याच भागात कचऱ्याचे साम्राज्य असून प्लास्टिक मोठ्या प्रमाणात आहे। हे प्लास्टिक जनावर खातात आणि दगावतात। स्वच्छतेच्या कामासाठी मुंबई महानगरपालिका कोट्यावधी खर्च करते। शिवाजीनगरच्या नाल्याकडे पालिका लक्ष देणार का आणि नालेसफाई करणार का असा सवाल लोकशाही मराठीकडून आता उपस्थित केला जातो। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। पाहूया। मुंबईत लोकसभा निवडणुकीचं वारं संपलेलं आहे। आता सुरुवात झाली आहे ती म्हणजे पावसाळापूर्व कामांना। पावसाळापूर्व कामांसाठी मुंबई महानगरपालिकेकडून कोट्यवधींचा खर्च सुरू झाला आहे। राजकीय नेते सुद्धा आता या कामाची पाहणी करतायत। अर्थातच नाले सफाई संदर्भात बोलतोय। शिवाजीनगर या परिसरामध्ये मी आहे आणि शिवाजीनगरमध्ये सुद्धा अनेक नाले आहेत जे प्लास्टिकच्या कचऱ्याने तुडुंब भरलेले आहेत। या नाल्यांची सध्या काय परिस्थिती आहे, किती टक्के काम या नाल्याच्या सफाईमध्ये झालेलं आहे, किती महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी येऊन गेलेत, या संदर्भातले आढावा आहे। तसेच येथील नागरिकांचा, रहिवाशांचे नक्की प्रश्न काय आहेत आणि नाले सफाईची समस्या त्यांना कशाप्रमाणे भेडसावते हेच आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। पाहू शकता गोवंडीतील शिवाजीनगरचा हा परिसर आहे आणि हा नाले सफाईचा आपण जो गेल्या काही दिवसांपासून चर्चा किंवा काम ऐकतोय, या संदर्भात खरंच नाले सफाई मुंबईत झाले का? शिवाजीनगरमधला हा जो नाला आहे हा या ठिकाणी पाहतोय प्लास्टिक भरून पडलेला आहे। या ठिकाणी मुंबई महानगरपालिका येणार का आणि हा नाला साफ करणार का? लोकशाहीच्या बातमीची आता मुंबई महानगरपालिका दखल घेणार का? कित्येक महिन्यांपासून हा नाला साफ झालेला नाहीये। अनेक वेळा मुंबई महानगरपालिकेकडून दावे करण्यात येतात की नाला साफ करण्यात आलेला आहे, अनेक कामं सुद्धा झालेली, मात्र शिवाजीनगरमधला हा नाला आहे आणि तुम्ही पाहू शकता नक्की हा नाला साफ झालाय का? याकडे तुम्हीच नक्की बघा। हे जे प्लास्टिक आहे हे प्लास्टिक सुद्धा या ठिकाणचे जनावर आहेत ते खातात आणि त्यांना सुद्धा या ठिकाणी भरपूर आजार सुद्धा होतात। या ठिकाणचे नागरिक आहेत त्यांना सुद्धा काही स्वास्थ्याचे म्हणजे प्रकृती आजार असतील ते सुद्धा भेडसावतात। मुंबईत नालेसफाईचा प्रश्न ऐरणीवर असताना दुसऱ्या ठिकाणी मुंबईमध्ये कचऱ्याचं साम्राज्य सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे, मात्र यामध्ये प्लास्टिकचा वापर हा सर्रास होताना पाहतोय। मुंबईमध्ये प्लास्टिक बंदी असताना त्याचा विक्री आणि वापर हा मोठ्या प्रमाणात होते। यामध्ये मुंबई महानगरपालिकेचं लक्ष नक्की कुठं आहे असा प्रश्न निर्माण होतो। मुंबईमध्ये नालेसफाई असेल, कचरा असेल, यावरती कोट्यावधीचा खर्च होतो। माझ्या मागची सुद्धा तुम्ही परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी जनावरं आहेत, खरं तर भटकी जनावरं आहेत, ही सुद्धा आता कचरा खाताना या ठिकाणी पाहायला मिळतंय। याच कचऱ्यातून प्लास्टिक आहे तर त्यांच्या पोटात जातं आणि त्याच्यामुळेच कुठेतरी मुंबईमधील अनेक भागात मालाड, जोगेश्वरी, अंधेरी, तसेच आता आपण ज्या ठिकाणी उभे आहेत गोवंडी, मानखुर्द आणि शिवाजीनगरच्या परिसरामध्ये या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात जनावरं आहेत। त्यामुळे ह्या जनावरांवरती जे प्लास्टिक त्यांच्या पोटात गेल्यामुळे त्यांना आजार होतात आणि अशाच त्यांचे दुर्दैवी मृत्यूसुद्धा होतो। असे जनावरं दगवत राहतात, मात्र याचा त्रास हा मुंबईकरांना होतोय। मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी, मुंबई महानगरपालिका या बातमीची दखल घेणार का आणि लोकशाहीच्या माध्यमातून दाखवलेल्या या सर्व प्रश्नांवरती मुंबई महानगरपालिका काम करणार का असा प्रश्न थेट लोकशाहीचा आहे। मात्र तुमच्याही शहरामध्ये, मुंबईमध्ये अशाच प्रमाणचे जर तुम्हाला समस्या भेडसावत असतील तर आमच्यापर्यंत त्याचे व्हिडिओ आणि बातमी नक्की पाठवा। आम्ही तुमच्या शहरामध्ये येऊन या बातमीला वाचा फोडण्याचं काम जरूर करू। कॅमेरा पर्सन राजेश मनियारसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।